जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज. वृद्धापकाळाने निधन झाल्यानंतर मरणोत्तर देहदान आणि नेत्रदान. साळुंकी कुटुंबियांचा समाजासमोर प्रेरणादायी आदर्श. वैजापूर तालुक्यातील दसकुली टुंकी येथील कै आसाराम किसन साळुंके यांचे वयाच्या 79व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. आज 9 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10:10 त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र निधनानंतरही समाजासाठी काहीतरी देण्याची त्यांची इच्छा त्यांच्या कुटुंबियांनी पूर्ण केली. कै आसाराम साळुंके यांच्या इच्छेनुसार त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचे मरणोत्तर देहदान आणि नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांचे देहदान छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात करण्यात आले. मृत्यूनंतर शरीर वैद्यकीय शिक्षणासाठी आणि नेत्रदानाच्या माध्यमातून दृष्टी देण्यासाठी उपयोगी ठरावे या सामाजिक भावनेतून घेतलेला हा निर्णय समाजासमोर एक प्रेरणादायी उदाहरण ठरला आहे. कै आसाराम साळुंके यांच्या पश्चात पत्नी गंगूबाई आसाराम साळुंके, मुलगा अजय आसाराम साळुंके, सून अर्चना अजय साळुंके, मुली वालुबाई सोन्याबापू सुराशे, कमलाबाई गोरख पवार, लताबाई संजय मगर आणि सरलाबाई शरद पवार, तसेच नातवंडे आणि इतर परिवार असा मोठा परिवार आहे. यावेळी रामानंद संप्रदायाचे ज्ञानपीठ विश्वविद्यालयाचे उपकुलगुरू, प्रबोधनकार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतर्गत वैजापूर तालुका समितीचे आजीमाजी पदाधिकारी, दसकुली टुंकी संतसंघ सेवा केंद्राचे सदस्य, तसेच वैजापूर तालुक्यातील भक्त, शिष्य, साधक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पश्चिम तालुका सेवा समितीचे सदस्यही यावेळी उपस्थित होते. हिंदवी जनक्रांती संघटनेचे अध्यक्ष, टुंकीचे माजी उपसरपंच तसेच पप्पू जगद्गुरुश्रींचे साधक श्री अजय पाटील साळुंके यांच्या वडिलांनी घेतलेल्या या समाज उपयोगी निर्णयाला उपस्थितांनी आदरांजली वाहिली. कै आसाराम साळुंके यांच्या मरणोत्तर देहदान आणि नेत्रदानाच्या निर्णयामुळे त्यांच्या निधनानंतरही त्यांचे अवयव आणि देह समाजाच्या उपयोगी येणार आहेत. त्यांच्या कुटुंबियांनी घेतलेला हा निर्णय निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. कै आसाराम साळुंके यांना भावपूर्ण श्रद्धांजली. नमस्कार, माझं नाव डॉक्टर नचिकेत शेरे. मी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शरीर रचना शास्त्र विभाग येथे ट्युटर म्हणून कार्यरत आहे. आणि मला तुम्हाला सांगायला असं वाटतंय की मी इथे जमलेल्या सर्व जे देहदाते आहेत, आपले आसारामजी साळुंके साहेब, त्यांच्या कुटुंबाचं मी खरंच त्यांचे नमस्कार करतो कुटुंबियांना, की त्यांनी जो काही निर्णय घेतलेला आहे तो खूपच समाज उपयोगी आणि समाजाला अत्यंत प्रेरणा देणारा तो त्यांचा निर्णय आहे. आणि तुम्हाला जी प्रेरणा मिळाली आहे जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या संस्थानामधून जी तुम्हाला प्रेरणा मिळाली ती खरंच कौतुकास्पद आहे आणि समाजाला एक चांगली दिशा देणारी आहे असं मला वाटते. आणि हे जे देहदान झालेलं आहे, आपल्या आबांचं जे देहदान झालंय, त्या देहदानाचा उपयोग भविष्यातील लाखो डॉक्टर घडण्यासाठी होईल आणि त्या डॉक्टरांच्या माध्यमातून अनन्यसाधारण असं ते महत्व होणार आहे. आणि अनेक जीव त्या डॉक्टरांच्या माध्यमातून रुग्णांचे जीव वाचतील. अत्यंत अशी एक चांगली सामाजिक चळवळ या माध्यमातून उभी राहते. आणि मी पुनश्च एकदा जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या संस्थानाचे मी त्याचे अभिनंदन करतो की त्यांनी एवढी चांगली समाज उपयोगी चळवळ उभारण्यासाठी जे सहकार्य केले आम्हाला, आम्ही त्यांचे ऋणी आहोत. नमस्कार, थँक्यू. आनंद होतो की समाजाला उपयोगी ठरणारे जे देहदान आहे, अवयदान आहे, त्याचा जो आकडा आहे ते 200च्या पार गेलेला आहे. 200हून अधिक अवयदान आणि तब्बल 235 असे देहदान जे घडून आलेले आहेत, ते खरंच कौतुकास्पद बाब आहे. आणि मला तुम्हाला असं सांगावंसं वाटते की हे जे देहदान झालेलं आहे ते देहदान येथील जे डॉक्टर घडतात, म्हणजे जे वैद्यकीय विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्या देहदानाचा उपयोग होतो. आणि त्या माध्यमातून एक चांगली समाजसेवा ही घडून येईल असं तुम्हाला मला सांगावंसं वाटते. आणि पुन्हा एकदा मी तुमचे आभार मानतो. आणि श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी महाराज यांच्या संस्थानाचे मी देखील आभार मानतो की त्यांची ही चळवळ अधिकाधिक पुढे जावी. आणि पुढे समाजाला देखील आवाहन करतो की त्यांनी यांच्या प्रेरणेने या गोष्टी घडून आणाव्यात आणि अधिकाधिक देहदान आणि अवयदानासारख्या गोष्टी पुढे
वाढून याव्यात. या ठिकाणी आमचे वडील आणि आसाराम किसन साळुंके यांचं आमच्या वडिलांचं या ठिकाणी निधन झालं. त्या ठिकाणी 80-85 वर्ष या ठिकाणी त्यांचं वय होतं आणि मृत्यू झाल्याच्या नंतर आपण अग्निसंस्कार करतो आणि राख करून ती गंगेमध्ये वगैरे सोडतो. त्याऐवजी जर आपण देहदान केला तर निश्चितच या ठिकाणी अनेक डॉक्टर या ठिकाणी तयार होतील आणि मृत्यूनंतरही माणसापासून फायदा इतरांना व्हावा हा उद्देश ठेवून, तसेच जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांची जी देहदानाची जी चळवळ चालू आहे की नवीन डॉक्टर तयार होण्यासाठी जे देह लागतो आणि तसेच या ठिकाणी जे या ठिकाणी शरीराचे अवयव लागतात, जसे की डोळे असेल, काल आमच्या वडिलांचं डोळेदान देखील या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यामुळे ते या ठिकाणी ते आता स्वतः त्यांच्या शरीराने पाहू शकत नाही, परंतु ते जर या ठिकाणी ते डोळे जर दुसऱ्याच्या उपयोगी आले तर निश्चितच त्या डोळ्याने ते दुसऱ्या या ठिकाणी त्यांच्या रूपाने ते पाहू शकतात. म्हणून आपल्या या ठिकाणी आपण नेहमी परोपकाराची भावना या ठिकाणी आपल्याला साधू संतांनी या ठिकाणी सांगितलेली आहे आणि ती आपण या ठिकाणी जपली पाहिजे. आणि त्याही पुढे जाऊन सांगेल की आई वडिलांची सेवा ही जिवंत असेपर्यंत या ठिकाणी आपण या ठिकाणी खऱ्या अर्थाने केली पाहिजे. गेल्या 1 वर्षापासून वृद्धपकाळाने वडील या ठिकाणी आजारी होते. आम्ही सर्व बंधू भगिनी आम्ही त्यांची चांगली या ठिकाणी जेवढी होईल तितकी या ठिकाणी सेवा केली आणि आले देवाजीच्या मनात ते कोणाच चाले ना आणि शेवटी प्रत्येकाला जाणं आहे त्या निसर्ग नियमाप्रमाणे वडिलांचा देह अंत झाला आणि याच प्रेरणेने आम्ही या ठिकाणी ही स्वामीजींच्या प्रेरणेने हा देहदान या ठिकाणी केलेला आहे. त्यांच्या या ठिकाणी डोळ्यांचं देखील या ठिकाणी दान झालेलं आहे आणि एकच आव्हान करेल की या ठिकाणी जे डॉक्टर या ठिकाणी तयार होतात की आपण बघतोय की डॉक्टर पेशा असेल, राजकीय पेशा असेल, सामाजिक पेशा असेल, साधू संतांचा पेशा असेल, या पेशामध्ये प्रत्येक तिथं चांगलंही पण आहे आणि वाईट पण आहे आणि म्हणून सर्वांना मी आव्हान करेल की जसं या ठिकाणी एखादं कुटुंब इतकं मोठं छाती हृदयावरती दगड ठेवून आपल्या आईचा किंवा वडिलाचा नातेवाईकाचा देह जर या ठिकाणी आपल्याला दान स्वरूपामध्ये देत असेल तर आपण देखील त्या देहावरती चांगलं संशोधन करून आणि चांगले मोठे डॉक्टर होऊन, क्वालिटीचे डॉक्टर होऊन अनेक रुग्णांची सेवा ही सेवा म्हणून करावी की ना बिझनेस म्हणून, अशी या ठिकाणी कळकळीची विनंती मी सर्व डॉक्टर मंडळींना या ठिकाणी करेल. कारण काही सोबत येत नाही. आज आमचे वडील या ठिकाणी आम्हाला जमीन होती, सर्व होते, आम्ही सर्व त्यांचे नातेवाईक होतो, परंतु वडिलांना काहीच सोबत नेलं नाही, परंतु वडिलांनी त्यांचं कर्म सोबत नेलं. तशा प्रत्येकाचे आपले कर्म सोबत जाणार आहे. म्हणून प्रत्येकाने या ठिकाणी हे ध्यानात ठेवावं की कर्म या ठिकाणी चांगले करावेत. म्हणून आमच्या वडिलांच्या देहावरती जे या ठिकाणी आता डॉक्टर तयार होणार आहे त्या डॉक्टरांना एकच या ठिकाणी आव्हान करेल की सर्वांनी या ठिकाणी प्रेरणा घेतली पाहिजे. जसं आमच्या वडिलांचं आम्ही देहदान केलं तसं तुम्ही त्या देहावरती शिकणार आहात. तुम्ही देखील या ठिकाणी तुम्ही गेल्याच्या नंतर उद्या भविष्यामध्ये तुमच्या पुढच्या पिढीला सांगितलं पाहिजे आमचं देखील देहदान करा. तेव्हाच या ठिकाणी तुका म्हणे आधी केले आणि मग सांगितले सार्थकी होईल, असं या ठिकाणी मला वाटतं. आणि एवढंच या ठिकाणी या दुःखद प्रसंगामध्ये एवढंच मी या ठिकाणी बोलेल आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आपल्यासोबत देहदान करण्यासाठी कोण कोण आले? या ठिकाणी आमच्या बहिणी, आमची मोठी बहीण वालुताई साळुंके, त्यानंतर येथे लताबाई मगर, त्यानंतर या ठिकाणी सरलाताई, बाळाताई, आमची पत्नी या ठिकाणी अर्चनाताई, आमचा मुलगा आहे आदर्श, तसेच आमचे मित्र आहे गणेश पाटील थोरात सर आणि सर्व मित्र परिवार या ठिकाणी आलेला आहे. जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज.